मुळात आपण बघितलं असेल 2 दिवस ज्या पद्धतीने म्हणजे आम्ही व्हिडिओ टाकले आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार ज्या पद्धतीने मनमानी पद्धतीने होत होता, कुठलाच त्याला ताळमेळ नव्हता, अतिशय भ्रष्ट अशी एक सिस्टीम तयार होण्याच्या मार्गावर होती। आणि आज त्यांची मी भेट घेतली, त्यांना आम्ही सविस्तर सगळा विषय त्यांच्यासमोर मांडला, कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतोय, अधिकारी कशा पद्धतीने मनमानी करतायत, हे सगळे विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिले। आज तरी तातडीने 2 अधिकारी, एक जो शाखा अभियंता आहे तो आणि एक डेप्युटी इंजिनियर, यांना तातडीने आज सस्पेंड केलेलं आहे। आपले व्हिडिओ आल्यानंतर त्याच्यात जे अधिकारी दिसत आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या सगळ्या संदर्भात एक चौकशी समिती ही स्थापन होईल। त्या समितीसमोर आमच्याकडे जे पुरावे आहेत ते सुद्धा आम्ही देऊ, त्या संदर्भातली सुद्धा चौकशी करतील। तसंच आम्ही एक बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली की अनेक कंत्राटदार आहेत ज्यांची बिलं जाणीवपूर्वक पैसे देत नाहीत म्हणून थकवलेली आहेत अधिकाऱ्यांनी। त्या संदर्भात सुद्धा ती चौकशी समिती त्यांना हिअरिंग देईल, त्या लोकांचे काय ग्रीव्हन्सेस असतील ते ऐकून घेतील। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आम्ही मांडला की बऱ्याच ठिकाणी, खास करून मुंबई डिव्हिजनमध्ये, कामं न करताच बिलं रेज करायची आणि त्याचे पैसे घ्यायचे, असे प्रकारचे गोष्टी झालेल्या आहेत, त्याही आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। त्या संदर्भात पण कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आहे, तातडीने कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचदा असं होतं की सार्वजनिक बांधकाम करायचं एक काम होतं आणि 2 वर्षात पुन्हा त्याचं टेंडर काढलं जातं। तर जसा रस्त्याला डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतो, त्या पद्धतीने सार्वजनिक बांधकाम खात्याचे कंत्राटदार जी कामं करतील त्या कामांसाठी डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असावा अशी आम्ही त्यांना मागणी केली। त्या संदर्भात सुद्धा सकारात्मक पाऊल उचलण्याचा मानस हा साहेबांनी व्यक्त केला आणि अतिशय आजची चर्चा ही सकारात्मक झालेली आहे। त्या दोघांनी सस्पेंड केल्याचं सांगितले कारण तुम्ही जे व्हिडिओमध्ये 2-3 अधिकारी दिसत होते ते सगळ्या त्या दोन्ही अधिकाऱ्यांना सस्पेंड केलेलं आहे। तातडीने आज सकाळी काल रात्री त्यांनी सस्पेंड केलं आणि त्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। फक्त मुंबईची उदाहरणं आहेत, महाराष्ट्रातही असं असू शकतं, त्याबद्दल म्हणूनच आम्ही त्यांना जे सांगितलं की एक SOP तयार करा, या सगळ्या संदर्भात एक SOP तयार झाली पाहिजे की अधिकारी मनमानी पद्धतीने कामं देऊ शकत नाहीत आणि मनमानी पद्धतीने पेमेंट करू शकत नाही। या संदर्भातली एक SOP असली पाहिजे आणि त्या SOP नुसार अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे। आता काय होतं, अधिकाऱ्याच्या मर्जीवर अवलंबून आहे की त्याने कोणाचं पेमेंट काढायचं कोणाचं नाही काढायचं, त्यामुळे भ्रष्टाचाराचा खूप मोठा एक मार्ग यामुळे तयार होतोय। त्यामुळे याची एक SOP, याची एक नियमावली तयार करण्याचं आश्वासनसुद्धा त्यांनी आम्हाला दिलं आणि त्या नियमावली, त्या SOP प्रमाणेच कंत्राटदारांची पेमेंट होतील। कामाच्या बाबतीत कामं जी PWDच्या मार्फत केली जातात त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल अशा पद्धतीची नियमावली जी आता समिती नेमणार ती समिती तयार करेल। आणि आमचे नेते विदर्भातले श्री राजू उंबरकर यांनी सुद्धा विदर्भामध्ये कशा पद्धतीचा अधिकाऱ्यांची मनमानी चालली आहे, कशा पद्धतीचा भ्रष्टाचार होतोय या संदर्भातलं विस्तृत माहिती त्यांना दिली। त्या संदर्भात सुद्धा विशेष एका अधिकाऱ्याकडे या संदर्भातली चौकशी करण्याचे आदेश देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत ज्या मुळात आमचा उद्देश हा कोणाला बदनाम करणं किंवा हा नव्हता, सिस्टीममध्ये पारदर्शकता आली पाहिजे। जर सरकार म्हणतं की भ्रष्टाचारामध्ये 0 टॉलरन्स आहे, तो 0 टॉलरन्स हा रस्त्यावर दिसला पाहिजे, प्रत्यक्षात दिसला पाहिजे, ही आमची मागणी होती। कोणालाही बदनाम करण्याचा उद्देश नव्हता, पण सिस्टीम पारदर्शक झाली पाहिजे, सिस्टीममध्ये चेंज झाला पाहिजे, या भावनेने आम्ही हे सगळं केलं आणि त्या दृष्टीने आजचा निर्णय हा सकारात्मकरित्या शिवेंद्रराजे साहेब भोसले यांनी घेतलेला आहे। गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचा जो पालघर जिल्ह्याच्या हद्दीत सुरू असलेला सीमावाद जो आहे मिटवण्यासाठी आता दोन्ही राज्यातील प्रशासनाकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत।
आणि, पालघर जिल्ह्याच्या ज्या सरासरी विरोधी ग्रामपंचायत हद्दीत गुजरात राज्याची जी घुसखोरी सुरू असल्याचा आरोप यापूर्वी ग्रामस्थांकडून करण्यात आला होता. तर महाराष्ट्रातील प्रशासनाकडून या ठिकाणी संयुक्त सीमा निश्चिती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. नुसतं सीमा काय हो, मुंबईच्या सीमेत घुसलेत गुजराती सगळे तिकडे येऊन आणि स्वतःचे मतदारसंघ बनवत आहेत. मला असं वाटतं याच्यावर मराठी माणसाचं लक्ष आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठी माणूस उत्तर देईल याला. धन्यवाद. ज्या पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे तुम्ही म्हणताय, अनेक अधिकारी यामध्ये करोडोपती झालेले आहेत. त्यांची चौकशा झाल्या पाहिजे, कारण त्यांची जी संपत्ती कुठून आली, एवढा मोठा पैसा त्यांच्याकडे असतो, त्यांच्या पगाराच्या तुलनेत त्यांची लाईफस्टाईल असो, सगळ्या गोष्टी ह्या खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारातून आल्या. त्याचं काय? ते निश्चितपणे, म्हणूनच आता कसं आहे, सिस्टीम सुधारायची असेल तर त्याला तुम्हाला SOP तयार करावी लागेल. हे अधिकारी कशा पद्धतीने पैसे घेत आहेत त्याला चाप लावणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी जी सांगितली चौकशी समिती आता ते जाहीर करतील मला असं वाटतं. त्या चौकशी समितीसमोर महाराष्ट्रातनं कुठल्याही अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातली माहिती असेल तर आपल्या माध्यमातून आम्ही आवाहन करू ते चौकशी समोर येऊन पुरावे द्यावेत, जेणेकरून ही सिस्टीम जी आहे ज्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे ही आपल्याला सुधारवण्यासाठी मदत होईल. सोलापूरमध्ये काल पत्रकार परिषद घेतली महाविकास आघाडी, चंद्रकांत खैरे आणि इतर नेते उपस्थित होते. त्यामध्ये मनसे आणि काँग्रेस हे एकत्र आलेलं पाहायला मिळतं. सोलापूरमध्ये निर्णय झालेला नसला तरी आम्ही एकत्र निवडणूक लढवणार असं काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. असं नाशिकला पण सांगितलेलं, एकदा होऊ दे निर्णय. महापालिका निवडणुकीत युतीच्या संदर्भानं काही हालचाली सुरू झाल्या? मला असं वाटतं तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात याचं उत्तर सन्माननीय राजसाहेबांकडनंच येईल आणि योग्य वेळी योग्य त्या गोष्टी सांगतील.